हॅलो फ्युचर इंजिनियर्स. आज आपण बोलणार आहोत तुम्हाला पडणाऱ्या एका कॉमन प्रश्नाबद्दल. इंजिनिअरिंग डिग्री तर करायची, पण कुठून करायची असा प्रश्न तुम्हा सर्वांना पडलेला असतो. अनेकदा काय होतं, विद्यार्थी किंवा पालक काय करतात, आपल्या घराजवळचं आपल्या गावाजवळचं एखादं इंजिनिअरिंग कॉलेज निवडतात, तिथे इंजिनिअरिंग डिग्री पूर्ण करतात. डिग्री पूर्ण होते, पण चांगलं प्लेसमेंट आणि पॅकेज काही मिळत नाही, आणि नंतर मग त्या इंजिनिअरिंग डिग्रीलाच नावं ठेवायला चालू करतात. पण तसं नाही आहे. तुम्ही कोणत्या शहरामधून इंजिनिअरिंग डिग्री पूर्ण करता याला फार महत्त्व आहे. आता आपण पुणे शहराचा विचार करूया. पुणे शहराच्या आजूबाजूला तुम्हाला चांगली औद्योगिक प्रगती पाहायला मिळेल. जर आपण आय टी सेक्टरचा विचार केला तर त्याच्यामध्ये मग TCS आहे, विप्रो आहे, कॉग्निझंट आहे, त्याचप्रमाणे इन्फोसिस आहे. अशा अनेक चांगल्या चांगल्या कंपन्या या पुणे शहराच्या आजूबाजूला तुम्हाला पाहायला मिळतील. जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा विचार केला तर त्याच्यामध्ये मग बजाज आहे, टेल्को आहे, मर्सिडीज बेन्झ आहे. अशा अनेक चांगल्या चांगल्या कंपन्या या आपल्या पुण्याच्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे चांगले चांगले स्टार्टअप सुद्धा या पुणे शहरामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता कुठल्याही चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजचा जर आपण विचार केला तर त्याच्यामधला TPO अतिशय महत्त्वाचा घटक आहे. TPO म्हणजे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर. हा TPO काय करत असतो, तर हा आपल्या कॉलेजच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असणाऱ्या चांगल्या कंपन्यांना, मग त्याच्यामध्ये IT सेक्टरमधल्या कंपन्या असतील किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधल्या कंपन्या असतील, त्यांना आपल्या कॉलेजमध्ये तो इन्व्हाइट करत असतो. आणि या कंपन्या मग त्या कॉलेजमध्ये येतात, त्या ठिकाणी येऊन मग त्या विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी कॅम्पस इंटरव्ह्यू घेतात, आणि त्याच्यामधून मग चांगलं प्लेसमेंट आणि चांगलं पॅकेज उपलब्ध करून देण्याचं काम या कंपन्या करत असतात. आमचं वैयक्तिक मत असं आहे की तुम्हाला जर इंजिनिअरिंग करायचंच असेल तर पुण्यामधूनच करा, कारण या पुण्याच्या परिसरामध्ये अनेक चांगल्या संधी प्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेल्या तुम्हाला दिसून येतील. आणि तुम्हाला जर पुण्यामधील चांगल्या इन्स्टिट्यूटमधून इंजिनिअरिंग पूर्ण करायचं असेल तर आमच्या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा.